हाय हॅलो नमस्कार, मी शीतल माझ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते। तुम्ही सर्वजण कशा आहात? मस्त आहात ना? आजचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या मी प्रार्थना। सर्वांना शुभ सकाळ। किती वाजलेले आहेत? 10:10 झालेले आहेत। आज मी दुपारच्या जेवणामध्ये मस्तपैकी बेत केलेला आहे मटणाचा। झणझणीत मटण करणार आहे, कारण की गोड खाऊन मुलांना पण कंटाळा आलेला आहे, त्यामुळे झणझणीत मटण करणार आहे। मी 1 किलो मटण आणलेलं आहे आणि मसाला पण काय काय घेणार तेही दाखवते तुम्हाला। पहिला आपण मटण स्वच्छ धुवून फोडणी टाकूया। पाणी तर गरम करायला ठेवलेलंच आहे। एकदम सोपी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे। पहिला कसं पातेल्यामध्ये मटण ते शिजवत होते, खूप छान चव यायची। आताही शिजवत्यात, तर पण मी कुकरमध्ये करणार आहे, म्हणजे लवकर होते कुकरमध्ये केलेली। कुकर आल्यापासून कसं आपली कामं एकदम सोपी झालेली आहे। चला फोडणी टाकूया। 1 किलो मटण आहे, स्वच्छ धुवून घेऊया। गॅस चालू केलेला आहे, कुकर मी ठेवलेला आहे। कुकर पण तापलेला आहे। तेल घालायचं 4 चमचे मोठे मोठे, कारण की आपल्याला कट करायचं आहे। तुम्हाला जर तेलकट आवडत नसलं तर कमी घाला। मटणाला कशी अशी तरी आली पाहिजे, त्यामुळे मी जास्त तेल वापरलेलं आहे, कारण मला झणझणीत करायचं आहे। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये कांदा घालायचा। कांदा आता छानपैकी भाजून घ्यायचा गुलाबी होईपर्यंत। कांदा आपला छानपैकी भाजलेला आहे। यामध्ये हळद घालायची, हिंग घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं। ते चांगलं मिक्स करून घ्यायचं। ते स्वच्छ मटण धुवून घेतले की नाही, यामध्ये घालायचं, फोडणीत घालायचं, छान मिक्स करायचं आता तेलामध्ये। जे आपण फोडणी दिलं त्यामध्ये चांगलं मटण मिक्स करायचं। मटणामध्ये लगेच पाणी घालायचं नाही, एक वाफ द्यायची। एक वाफ दिलेली आहे आणि जरासं पाणी घालायचं, लय घालायचं नाही, वत्तू जाऊ शकते। शिट्टी आली की नाही असं वत्तू जाऊ शकते, त्यामुळे थोडंसंच पाणी घालायचं। आता 3 शिट्ट्या देणार आहे। 3 शिट्ट्या देणार आहे मी। पहिला तुम्ही 2 शिट्टी देऊन बघा मटण शिजतंय का, नाही शिजलं तर मग एक्स्ट्रा 1 शिट्टी द्या। कुकर तर झालेला आहे, गार होईपर्यंत तुम्हाला मसाला दाखवते काय काय घेतलंय ते। इथं मी खोबरं घेतलेलं आहे। 1 किलो मटणासाठी 1 मोठा नारळ लागतो, तो बारीक असा चिरून घेतलेला आहे। लसूण घेतलेला आहे, 1 गड्डा आहे मोठा। आलं घेतलेलं आहे, जरा आलं जास्तच घ्यायचं, म्हणजे रश्याला खूप छान चव येते। मटण अप्रतिम लागते आलं जास्त घेतले की। आणि 1 टॅमॅटो घ्यायचा मोठा, त्यानं पण खूप छान चव लागते। 1 वाटी जर तुम्ही रसा पित असाल तर 2-3 वाट्या तुम्ही सहज प्याल, इतकं छान रसा लागतो टॅमॅटो घातलं की। आणि तीळ जिरं घेतलेलं आहे, तेही भाजून घेतलेलं आहे तीळ जिरं, आणि कोथिंबीर घ्यायची। चला आता हे सगळं बारीक करून घेऊया। मटणामध्ये तुम्ही टॅमॅटो जर घालत नसाल ना तर तुम्ही घालून बघा, किती छान रश्याला चव येते। मटण तर अप्रतिम होते। मसाल्यामध्ये जरासं कोमट पाणी घ्यायचं, म्हणजे मसाला बारीक लगेच होतोय, जास्त वेळ लागत नाही। कोमट पाणी घातल्यामुळे मसाला किती छान झालाय बघा, एकदम बारीक झालेला आहे। खोबरं जरा सुद्धा राहत नाही जरा गरम पाणी घेतलं की। आणि मी 3 शिट्ट्या दिलेल्या आहेत। 3 शिट्ट्यामध्ये मटण शिजलं जातं। आणि जर पहिल्यांदा तुम्ही कुकरमध्ये करत असाल तर पहिला 2 शिट्ट्या द्या, नाही शिजलं तर 1 एक्स्ट्रा शिट्टी द्या। आणि असं पण असते की मटण झून पण असते, त्यावेळेला पण एक्स्ट्रा शिट्टी द्यावीच लागते। मटण शिजलेलं आहे, मटण छान शिजलेलं आहे। चला आता फोडणी टाकूया। तर पाणी मी परत गरम केलेलं आहे, पाणी गरम करूनच घालायचं। मटणामध्ये जितकं गरम पाण्याचा वापर कराल ना तितकं मस्त मटण होते। त्यामध्ये आता हे मटण घालायचं। आणि बाजूला जर काढायची असली तर मुलांसाठी तुम्ही काढू शकता। आता तुमच्या घरामध्ये किती माणसं आहेत तेवढ्यावर तुम्ही ते पाणी वाढवू शकता, म्हणजे रस्सा करण्यासाठी पाणी तेवढं वाढवू शकता। हा मसाला केलेला यातच घालायचं मटणामध्ये।
चटणी घालायच्या आधी मसाला घालायचा, मसाल्यामध्ये पण जरा मटण शिजवून घ्यायचं. असं जर तुम्ही मटण ना मसाल्यामध्ये शिजवला ना खूप छान रस्सा होतो. छानपैकी उकळी आलेली आहे, म्हणजे मसाला खूप छान शिजलेला आहे. यामध्ये चवीपुरतं चटणी घालायची, घरची चटणी आहे, कांदा लसूण चटणी. आणि यामध्ये मटण मसाला घालायचा. त्याला चांगली उकळी येते तोवर कढई गरम करून घेऊया, कारण की सुक्क करायचं आहे आपल्याला. कढई तापलेली आहे, त्यामध्ये 4-5 चमचे तेल घ्यायचे मोठे. तेल गरम झालेलं आहे, कांदा घालूया. कांदा चांगला भाजून घ्यायचा, गुलाबी होईपर्यंत भाजायचा कांदा. कांदा किती छान भाजलेला आहे, मस्त भाजलेला आहे कांदा. त्यामध्ये मसाला केलाय ना आपण तो घालायचा. हा मसाला चांगला भाजून घ्यायचा. तेल सुटूपर्यंत चांगला भाजून घ्यायचा मसाला. आमच्या घरात मुलं आणि मिस्टर मसाला जास्त खात नाही, त्यामुळे मी मसाला कमी घातलेला आहे. तुम्हाला जर वाढवायचा असला तर मसाला त्यात वाढवू शकता. आमच्यात जास्त मसाल्याचं कोण खात नाही. मटणामध्ये मसाला जर दिसला तर ती मसाला सगळा बाजूला काढून टाकते, त्यामुळे मी कमी मसाल्यामध्येच करत असते मटण. चांगलं तेल सुटलेलं आहे मसाल्याला. मटण मसाला घालायचा, आर्याचा आहे, खूप छान आहे मसाला. जास्त करायचा बारीक. चवीपुरतं चटणी घालायची, जरासं हळद घालायची, हिंग घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं. अगोदर आपण मीठ घातलेलंच असते, त्यामुळे जपून मीठ घालणार. त्यामध्ये सगळा मसाला हे तेल सुटूपर्यंत भाजून घ्यायचं. गॅस मोठा करून चांगलं भाजून घ्यायचा मसाला. मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता या रश्श्यातलंच मटण घ्यायचं आणि या मसाल्यात घालायचं. मिक्स करून घ्यायचा मसाला मटणामध्ये. झालेला आहे झणझणीत सुक्क मटण रस्सा. आता पुन्हा एकदा अरेचा मसाला, मटण मसाला घालायचा. मसाला जपून घाला, कारण हा मसाला एकदम झणझणीत असतो, तिखट असतो. पुन्हा एकदा मिक्स करायचं मसाला घालायचा. त्याच्यावर एक वाफ आणून द्यायची आणि वरनं कोथिंबीर आपण मस्तपैकी घालायची. किती छान दिसायला कट कसा आलाय बघा दोन्हीला. पण यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची, वरच्यामध्ये पण कोथिंबीर घालायची. चला, झालेला आहे झणझणीत सुक्क आणि रस्सा. गॅस बंद करूया. आणि आता मटणाबरोबर मी भाकरी करणार आहे. मटणाबरोबर भाकरीच करायची, खूप छान चव येत्या, खूप छान लागते भाकरी खाल्ली की मटणाबरोबर. मस्तपैकी भाकरी करणार आहे मटणाबरोबर. भाकरी खूप छान लागते. आणि मला अजून बिर्याणी भात करायचा आहे, म्हणजे मटण बिर्याणी नाही, साधा बिर्याणी भात करायचा आहे. चला गॅस बंद करूया. झाले आपला रस्सा आणि सुक्क. असं झालेलं आहे झणझणीत मटण. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असं झालेलं आहे झणझणीत मटण. हे नक्की ट्राय करा. इथं रस्सा झालेला आहे, असा कट आलाय बघा, किती छान वास यायला, असा घरभर वास सुटलेला आहे. नक्की ट्राय करा.
आज मुलांच्यासाठी पण मी भाकरी केलेली आहे. सुरेश खातोय, आकाशच लय नखरा असते. सुरेशला मटणाबरोबर भाकरी खूप आवडते. आकाशच खात नाही, त्याला चपाती लागते. म्हणून मुद्दाम त्याच्यासाठी मी एक भाकरी केलेलीच आहे. आज त्यानं भाकरीच खाल्ली पाहिजे मटणाबरोबर. चला तैनो, माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. 12ला 5 मिनिटं कमी आहेत. चला आता इथंच व्हिडिओ एंड करते. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय.